नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। आधी अपात्रतेचा निकाल येऊ दिला, मग नार्वेकरांचा गेम केला। एकनाथ शिंदेंची मोठी खेळी काय आहे? सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया। काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला। वर्षा निवासस्थानी काँग्रेस पदाधिकारी आणि अनेक उद्योगपतींसह देवरांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला आहे। मिलिंद देवरा यांच्या प्रवेशामुळे मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघाची गणितं बिघडण्याची शक्यता आहे, कारण लोकसभा दक्षिण मुंबईवरील दावा भाजपला सोडावा लागणार असून मिलिंद देवरा यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे भाजपला ही जागा शिंदेंना द्यावी लागणार आहे। मागील काही दिवसापासून भाजपने दक्षिण मुंबईसाठी तयारी सुरू केली होती। भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांची नावे या जागेसाठी चर्चेत होती। मात्र देवरांच्या प्रवेशाने गणितं बदलली आहेत। मराठी मताचं समीकरण बघता भाजपला ही जागा शिवसेनेसाठी सोडावी लागणार असल्याचं दिसून येतंय। 10 तारखेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदाराच्या अपात्रतेसंदर्भात निकाल दिला। एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार पात्र करत कुणावरही अपात्रतेची कारवाई त्यांनी केलेली नाही। नार्वेकरांच्या निकालानंतर शिंदेंनी देवरांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने यामागे राजकीय खेळी असल्याचं बोललं जात आहे। ज्या दक्षिण मुंबईच्या जागेवर नार्वेकरांचा दावा होता त्याच जागेवर आता मिलिंद देवरा हक्क सांगणार हे नक्की। त्यामुळे आधी निकाल येऊ दिला आणि मग देवरांना प्रवेश देणे यामागे मत्सुगिरी असल्याचं बोललं जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।